सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 44 छोटी मोठी धरणं आहेत. यामधील 12 धरणं आहेत. ही 100% भरलेले आहेत. कुडाळ तालुक्यातील पुळास असेल, पावसी असेल, याशिवाय माडखोल मधील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण असेल, ही 100% 12 धरणं भरलेली पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच काही धरणं जी आहेत ती 80% भरले असल्यामुळे यावर्षी शेतीला मुबलक पाणी पुरवठा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र अजूनही काही धरणं आहेत जी 100% भरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झालेली नाही, म्हणावा तसा समाधानकारक पाऊस जरी पडलेला नसला तरी या 44 धरणापैकी 12 धरणं जे 100% भरल्यानंतर अजून काही धरणं 80% जे आहेत भरलेले पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पुढील ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जर अतिशय चांगला पाऊस पडला ती उरलेली धरणं ही 100% भरण्याची शक्यता निर्माण केली जाते. मात्र पाण्याचा मुबलक साठा या धरणामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 धरण 100% भरल्यानंतर आता उर्वरित जी 80% धरणं आहेत ही भरण्याची नजीकच्या काळात अपेक्षा व्यक्त केली जाते. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, माडखोल.